त्या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताप. त्या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताप. मावशी 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 आलो 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 मावशी आलो. मावशी तू बंद आहे की रे आता रे. आता काय ना आता चला मावशींच्या आजची झुणका भाकर खायची होती खरं आम्ही चुकीच्या ठिकाणी गेलो. खरं शेवटी आम्हाला मावशी दिसली आणि ह्यो स्पॉट आम्हाला सापडला. पन्हाळ्यावरती आलो आणि मस्तपैकी गरमागरम झुणका भाकर खाल्ली नाही तर काय खाल्लं. आणि तुम्हाला सांगतो पूर्ण पन्हाळ्यावरती फक्त इथंच चुलीवरती मिळते. आम्ही पण इथं व्हिडिओ बघून चालतो म्हटलं आपण पण व्हिडिओ करू. भाकरी सापडताना आवाज बघा. त्यात पन्हाळ्यावरती असलं वातावरण खतरनाक आहे की नाही कम्प्लीट धुकच धुकं. त्यासोबत असं गरमागरम चुलीवरचं जेवण मजाच मजा. भाकऱ्या तर बघा अशा टम्मकन फुगल्या. हे आहे समर्थ नाश्ता सेंटर. याच्यावरती फोन नंबर पण आहे. बाबा कसला राईस सर गरमागरम. ह्या मावशींचा पेपरला सुद्धा लेख आलता बघा. भूक लई लागलेली म्हटलं डायरेक्ट थाळी घेऊया. कशा आहे थाळी एकदम भरगत असली गरमागरम चुलीवरची थाळी आणि वातावरण एकदम जबरदस्त. काय क्वालिटी विषय आहे हो. फक्त झुणका भाकर पाहिजे ती पण आहे. पिठलं तर बघा असं घट्ट मुट्टो. भाकरी कडक पाहिजे मऊ पाहिजे सांगायची तशी मिळते. आणि खायचं कसं सांगतो म्हणजे एकदम भारी लागते बघा. असं खरडा दही मिक्स करायचं आणि या पिठल्यामध्ये मिक्स करून खायचं की नाही. आहा एक नंबर. वांग तर एकदम वांडेश मध्ये शिजले. तुम्हाला सांगतो एक नंबर हो सगळी. असल्या गार वातावरणात यो गरमागरम राईस त्यावर असं मस्त पैकी वरण टाकायचं की नाही. त्यात असं वांग मिक्स करून कॉम्बिनेशन एकदम भारी लागते. तुम्हाला सांगतो एवढं खाल्ले पोट भरलं कर मन काय भरणं. कसा आलाय तुला. अरे वार वा. तर यायचंय कुठे सांगतो तुम्हाला. पन्हाळ्यावरती धान्याचं कोटर म्हणून नाही बघा. त्याच्या समोर बरोबर इथं चुली मांडलेली दिसतात बघा. तिथंच यायचं आणि खायचं एक नंबर.